श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र अध्याय 8. आता ह्या 8व्या अध्यायामध्ये बघूया निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई पैठणमध्ये शुद्धीपत्र आणण्यासाठी आलेले असताना काय चमत्कार होतात. हळूहळू चालत ही सर्व भावंडे एके दिवशी पैठण क्षेत्री येऊन पोचली. संध्याकाळची वेळ होती. पक्षी आपापल्या घरट्यांकडे परतत होते. नदीकाठी ब्रह्मवृंद सायं संध्येसाठी जमले होते. त्यांचा वेदघोष कानी येत होता. गुरे घेऊन गुराखी परत चालले होते. सूर्य झरझर मावळतीच्या दिशेने निघाला होता. ज्ञानदेवांनी एका ब्राह्मणाला थांबण्याची विनंती केली. आळंदीच्या ब्राह्मणाने दिलेले पत्र त्याला दाखवले. तेव्हा त्याने सांगितले की दुसऱ्या दिवशी 3ऱ्या प्रहरी जेव्हा ब्रह्मवृंद शिवालयाच्या प्रांगणात जमा होईल तेव्हा हे पत्र सादर करा. एवढे सांगून त्याने या चौघांसाठी भोजनाची व्यवस्था केली. चौघेही भोजन करून निद्राधीन झाले. दुसऱ्या दिवशी 3ऱ्या प्रहरी शिवालयात धर्माचार्य जमले. आदल्या दिवशीच्या ब्राह्मणाकडून सर्व हकीकत कर्णोपकरणी झाल्यामुळे नागरिकही बरेच गोळा झाले होते. त्यातले कुणी सहानुभूतीपोटी, कुणी धर्माचे रहस्य कानी पडेल म्हणून, तर कुणी चेष्टेच्या तयारीने आले होते. जेव्हा प्रमुख आचार्य स्थानापन्न झाले व धर्मसभेच्या कामकाजाला आरंभ झाला तेव्हा ज्ञानदेव पुढे आले. त्यांनी सभेला साष्टांग नमस्कार घातला व आळंदीकर ब्राह्मणांनी दिलेले पत्र त्यांच्याकडे दिले. आचार्यांनी ते पत्र वाचले व इतर सभासदांशी विचारविनिमय करण्यास आरंभ केला. 4 घटका उलटल्या तरी कुणाला शास्त्राधार सापडेना. सर्वांनी जवळच्या पोथ्या उलट्या पालट्या केल्या, परंतु निश्चित निर्णय घेता येईना. त्या तेजस्वी बाळांना पाहून सभापतींना भावनेपोटी नकार देता येईना. शेवटी ते बोलले की बाळांनो, उद्यापर्यंत तुम्ही थांबा, आम्ही आमचा निर्णय उद्या देऊ. ज्ञानदेव नमस्कार करून मागे फिरले आणि प्रांगणाबाहेर येऊन बसले. तिथे त्यांच्या भोवती बघ्यांची गर्दी जमली होती. लोक काही बाही चौकशी करू लागले. त्यात या चौघांची नावे सर्वांना कळली. एका ब्राह्मणाने चेष्टेच्या सुरात विचारले, काय रे बाळा, तुझे नाव ज्ञानदेव आहे, तसेच पलीकडून येणाऱ्या रेड्यालाही ज्ञानेच म्हणतात, मग त्याच्यात व तुझ्यात फरक कसला? ज्ञानदेव बोलले, खरेच फरक नाही, आमच्या दोघांच्याही अंतर्यामी एकच आत्मा आहे. ब्राह्मण म्हणाला, मग याचे सुख दुःख तुला झाले पाहिजे आणि तुझ्यासारखे याला बोलता आले पाहिजे, नाहीतर हे तुझे ब्रह्मज्ञान कोरडेच ठरेल. ज्ञानदेवांनी निवृत्तीकडे पाहिले. निवृत्तीनाथ फक्त हसले. तेव्हा त्या ब्राह्मणाला ज्ञानदेवांनी उत्तर दिले, महाराज, आपण प्रत्यक्ष भूदेव आहात, आपले म्हणणे खरे आहे. तेव्हा चेव येऊन त्या ब्राह्मणाने गुराख्याच्या हातातून आसूड हिसकावून घेतला आणि त्या रेड्याच्या पाठीवर 3 फटकारे मारले. काही जण उत्सुकतेने ज्ञानदेवांच्या मागील बाजूत जाऊन पाहतात तर त्यांच्या पाठीवर 3 वळ उठले होते. ही गोष्ट पाहताच जमावामध्ये मोठी खळबळ झाली. ही वार्ता कानावर जातात धर्मसभेचे सभासद तिथे लगबगीने येऊन दाखल झाले. पुन्हा त्या चेष्टेखोर ब्राह्मणाने सांगितले की मुला, ही नजरबंदी तर चांगलीच केलीस, पण हा रेडा जर का तुझ्यासारखा बोलेल तर मात्र तुम्हा दोघांचा आत्मा एक आहे हे सिद्ध होईल.